नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता उद्या 9 डिसेंबर रोजी 10 वाजल्यापासून तुमच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. तर चला या व्हिडिओमध्ये यासंबंधी सविस्तर माहिती घेऊ. लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्र्यांची भूमिका. गेल्या 2 महिन्यांपासून महिलांना हप्त्याची प्रतीक्षा होती, पण हप्ता वारंवार पुढे ढकलला गेला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत तातडीने हप्ता वाटपाचे आदेश दिले. त्यांनी स्पष्ट केलं की पैशाची कोणतीही अडचण नाही आणि निर्णय त्वरित अंमलात आणण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत? फक्त 9 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे. मोठ्या जिल्ह्यांमध्ये काही छोटे जिल्हे प्राधान्याने निवडले गेले आहेत. ते जिल्हे खालीलप्रमाणे आहेत. तर ते कोणते जिल्हे आहेत? हिंगोली आणि धाराशिव छत्रपती संभाजीनगर विभाग, अकोला आणि वाशिम अमरावती विभाग, सिंधुदुर्ग आणि रायगड कोकण विभाग, गोंदिया नागपूर विभाग, जळगाव नाशिक विभाग, सांगली पुणे विभाग. जर तुमचा जिल्हा वगळला गेला असेल तर पुढील टप्प्यात हप्ता मिळण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाची माहिती. रक्कम 2100 रुपये DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. पोस्ट बँक खातेधारक तुम्हाला SMS उशिरा येऊ शकतो, पण काळजी करू नका. खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही ते पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून किंवा मिस कॉलद्वारे तपासू शकता. ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांना सर्व मागील हप्ते प्लस डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळेल. तर आता किती हप्ता मिळेल? जर 7,500 रुपये थकीत असतील तर 9,600 रुपये मिळतील. जर 3,000 रुपये थकीत असतील तर 5,100 रुपये मिळतील. तुम्हाला हप्ता किती मिळाला, कोणत्या जिल्ह्यात मिळाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि एकनाथ शिंदे यांना लाडकी बहू म्हणायचं की देवेंद्र फडणवीस यांना, यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा. तर बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेवरील महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.